यस पंच, चला सामना चालू करूया प्लीज, विनंती असेल पंच. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा उपलब्ध असेल तर. अगदी छोटे छोटे खेळाडू देखील या सामन्याचा या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी दाखल झाले आहेत. क्रिकेटला मात्र वयाचं बंधन नसतं. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या गावदेवीच्या मैदानामध्ये या तळवलीच्या क्रीडांगणामध्ये दाखल झाले आहेत. प्रमोद आणि त्यांच्या साथीला एन के. पहिला चेंडू अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. एक 22 स्वरूपात एक धाव मात्र प्राप्त केली आहे. सुशांत यांचा पहिला चेंडू फलंदाज आणि यष्टीरक्षक दोघांनाही कळला नाहीये. एक धाव 22 स्वरूपात प्राप्त झाले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हलकासा खाली राहिला आणि कट झाला. निर्धाव चेंडूचे होते सांगता पावसाचं आगमन झालंय. आता पाऊस आल्यानंतर मात्र फलंदाजाला असो अथवा गोलंदाजाला असो जास्त मेहनत करण्याची गरज आहे, कारण खेळपट्टी आता मात्र ओली चिंब झाली आहे. या ओल्या चिंब खेळपट्टीवर क्रिकेट खेळणं आता मात्र सोपं नसेल, कारण पावसाच्या वेगवान सरी दाखल झाल्या. चला आपण मॅच चालू करूया प्लीज. दोन चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावर 1. भवानीनगर सळवे प्रथमतः फलंदाजी करत असताना प्रमोद ऑन स्ट्राईक. प्रमोदला हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू काही काळ हवेत आहे. अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटला. एक धाव प्राप्त केली जाईल. रबर बॉल क्रिकेटची सुरुवात मुंबईमधून अगदी 35 ते 40 वर्षापूर्वी झाली. त्यानंतर मात्र नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, आता संपूर्ण महाराष्ट्र भर हे टेनिस रबर बॉल क्रिकेट खेळलं जातं. परंतु सुरुवातीच्या कालखंडामध्ये हा खेळ फक्त मुंबई अंतर्गत मर्यादित होता. सुरुवातीला लाल चेंडूवर हा खेळ खेळला जायचा आणि आता मात्र फुललेंचा चेंडू होता. टॅपचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्रिकेट. एक धाव मात्र घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, दिशा थोडीशी चुकीची आहे. वाईट +1. या दोन धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 2 पुढे जात असताना 5 धावा. हा रिप्ले तुमच्या समोर स्लो मोशन मध्ये पहा. अगदी कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारे हा चेंडू टिपलाय आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये.
दुखापत होणार नाही याची दक्षता घ्या, कारण तुम्ही तुमच्या कुटुंबाचा, तुम्ही तुमच्या संघाचा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहात. अगदी दुखापत असेल तर बदलीचा खेळाडू प्लीज पाठवा, परंतु दुखापतग्रस्त असताना खेळू नका, कारण ही रबर बॉल क्रिकेटमध्ये थोडीशी दुखापत होण्याची शक्यता जास्तीची असते. पाच धावा धावफलकावर अगदी स्थिरावत असताना हे पहा कॅमेरामॅनचं कौशल्य. अगदी उंच इमारतीवर इथे मात्र काय अगदी काम करत असताना हे कामगार वर्ग, कॅमेरामॅन अक्षय शेठ म्हात्रे 8182 यांचं हे कौशल्य. ओमसाई MTC खोणीगावचे सुपुत्र आहेत आणि आज मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर नाही तर भारतभरामध्ये ओमसाई MTCच्या नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या नावाची एक वेगळीच हवा प्राप्त झाली. पॉइंट +1. पाच धावा. चला थोडंसं फास्ट खेळा प्लीज. आकाश अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु गोलंदाज संतोष सुशांत यांचं कौतुक करावं लागेल. सातत्याने आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामध्ये यश देखील त्यांना आलंय. या षटकामध्ये अगदी कोणताही मोठा फटका अद्याप फलंदाजांना खेळता आला नाही आणि गोलंदाजी देखील अगदी अचूक टप्प्यावर झाली. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत असताना अगदी पंच सांगतायत येस षटकाची होईल सांगता. पहिल्या षटकाखेर टीम भवानीनगर सळवे बिनगडी बाद 5 धावा. चला टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली थोडंसं फास्ट खेळा प्लीज. आपण जास्त वेळ घेत आहे. अनुजांचा हा वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल. अगदी या गोलंदाजी शैली जर पाहिली गोलंदाजी तर अगदी एखाद्या वेगवान गोलंदाजाला साजेशी अशी आपल्याला पाहायला मिळते. नवनाथ त्यांच्या साथीला आकाश आहेत. पाऊस पडल्यानंतर मात्र आता खेळपट्टीने आपला रंग बदललाय. ओव्हरपिच चेंडू त्याच्यावर केलाय प्रहार चेंडू, लॉंग ऑफ सीमारेषा पार. फलंदाज नवनाथ यांच्या बॅटमधून षटकार. चेंडू सोडून दिलाय, व्हाईट बॉल. सातत्याने अतिरिक्त धावा हाताळल्या जात आहेत. षटकारानंतर मात्र अवंतर चेंडू हाताळला जातोय. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. टीमची धावसंख्या 13 धावा धावफलकावर. अनुजांचा हा चेंडू अगदी पडल्यानंतर हलकासा कट होत असताना लेग कटर स्वरूपाचा हा चेंडू पडल्यानंतर बाहेर जातोय. सरळ जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल.
चेंडू काहीसा खाली राहिलाय. अगदी पाणबुडी प्रकारचा चेंडू हा पाहायला मिळतोय. तद्वर मात्र एक धाव सहजरित्या प्राप्त केली जाईल. अगदी जशी पाण्यामध्ये पाणबुडी खाली राहते ना तसा त्या प्रकारचा चेंडू आपण पाहिला. चेंडू फलंदाजाच्या अगदी पायावर आदळला. जरूर सुदैवाने बसवलेत अन्यथा या चेंडूने यष्टांचा वेध घेतला असता. 14 धावा धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ झालाय. भवानीनगर सळवे बुंदट टाकलेला चेंडू खोदून काढायचा प्रयत्न. बॅटची आतली कडा चायनीज कट. 1 धाव मात्र प्राप्त केली आहे. रनअप मध्ये काहीसा व्यत्यय आला अनुज यांच्या आणि इथे मात्र अनुज यांनी थांबणं पसंत केलंय कारण आउटफील्ड जर ओली आहे. पाऊस पडल्यानंतर आता मात्र पूर्णपणे आउटफील्ड ओली झाले आहे. हा चेंडू मात्र तेज तरार वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. कट बॉल पडल्यानंतर अगदी चेंडू वेगाने एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावत असताना 15 धावा धावफलकावर स्थिरावत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 1 to go. शेवटचा चेंडू देखील अचूक टप्प्यावर. निर्धाव चेंडूची होते सांगता 2 षटकांची खेळाखेर टीम भवानीनगर सळवे बिनकडी बाद 15. थोडंसं फास्ट खेळा टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली. थोडंसं फास्ट खेळा प्लीज. अंतिम षटक संतोष आलेत. गोलंदाजी मार्कवर संतोष. पहिला चेंडू संतोषांचा पहिला चेंडू हाफ वॉली हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली वेगाने येतील आणि ते मात्र अगदी 2 धावा प्राप्त केल्या गेल्यात. काय अगदी पंचांचा इशारा या नो चेंडू नो +2. या 3 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 3च्या मदतीने 18 धावा. फ्रीडचा चेंडू. फ्रीडचा चेंडू हाफ ट्रॅकर होता. आडव्या बॅटने मोठा फटका खेळायचा प्रयत्न परंतु 2 धावा या चेंडूवर प्राप्त होतील. लोअर फुल टॉस स्टेट डाऊन द ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर चेंडू साइड स्क्रीनच्या दिशेने 6 धावांसाठी षटकार. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. अगदी स्ट्राईक चेंज करायची होती परंतु या चेंडूवर मात्र कोणती धाव घेतली जाणार नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता 26 धावा धाव फलकावर. 2.3 चेंडूंचा खेळ झालाय. 26 धावा. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. एसटी रक्षण चांगलं होतंय. वाईट चेंडूचा इशारा केला जातोय परंतु 1 धाव जरूर एसटी रक्षकाने वाचवली म्हणावं लागेल. सलगचा दुसरा अतिरिक्त चेंडू. येस अनदर व्हाईट बॉल. 27 धावा धावफलकावर.
गोलंदाज संतोष अवांतर धावा सातत्याने खर्च करत असताना आपल्या संघाच्या अडचणीमध्ये वाढ करत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर 28 धावा. सातत्याने अवांतर चेंडू हाताळले जात आहेत. गोलंदाज संतोष यांच्या माध्यमातून अगदी या 13 धावा खर्च केल्यात 4 चेंडूवर. गोलंदाज संतोष त्यांच्या विरोधात नवनाथ अगदी 19 धावांवर खेळतायत. चेंडू द्या प्लीज. लोअर फुलटॉस चेंडू अगदी या फुलटॉस चेंडूवर फुलटोल वसूल केला जाईल. नो प्लस 6 धावा षटकार. या 7 धावांनी टीमची धावसंख्या 7 ने पुढे जात असताना 35 धावा धावफलकावर. अगदी या संतोष यांच्या या षटकामध्ये धावांची लयलूट केली जाते. खराब गोलंदाजी. फ्रीडचा चेंडू संतोष. नवनाथ शरीरापासून दूर टाकलेला चेंडू खेळायचा जरूर होता. व्हाईट बॉल. या षटकामध्ये मात्र अतिरिक्त धावा अगदी डोकेदुखी असेल. स्लॉट मध्ये होता चेंडू. जाईल बिल्डिंगच्या प्लॉट मध्ये चेंडू सीमारेषा पार. नवनाथांच्या बॅट मधून ब्रँडेड स्ट्रोक. षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या 42 धावा. नवनाथ नाबाद 31 धावांवर खेळत असताना अगदी सरळ बॅटने समोरच्या दिशेने साइड स्क्रीनच्या समोरून खेळलेला हा फटका अप्रतिम अफलातून नवनाथ यांच्या बॅटमधून येतोय शेवटच्या चेंडूवर. षटकार. या षटकाराने भवानीनगर सळवे संघाचा पहिल्या डावाची सांगता. टीमची धावसंख्या 48 धावा आणि 49 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बासोली. चला टीम भवानीनगर सळवे क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बासोली आपले सलामीचे फलंदाज दाखल करा. भवानीनगर सळवे आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या.
पहिल्या डावाच्या अखेर टीम भवानीनगर सळवे संघाने संघाची धावसंख्या 48 धावा धावफलकावर 49 धावांचं लक्ष ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली आणि 49चा कशा प्रकारे पाठलाग केला जाईल हे देखील पाहिजे. यस भवानीनगर सळवे चला प्लीज क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सलामीचे फलंदाज दाखल झालेले आहेत. पंच देखील सज्ज आहेत. आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि क्रिकेट प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहताय श्री रेणुका देवी स्पोर्ट्स शेटमेवाडी आयोजित श्री रेणुका देवी चषक 2024 एक दिवसीय स्पर्धा. चा करायचा आहे पाठलाग. दोन आघाडीवीर सलामीचे फलंदाज दाखल झालेत. राहुल आणि त्यांच्या साथीला रोहन. षटक क्रमांक 1 गोलंदाज लकी. चला पंच सामन्याला सुरुवात करूया. प्लीज थोडंसं फास्ट खेळा. मी आपल्याला सातत्याने विनंती करतोय. पहिला चेंडू लकी यांचा वेगवान चेंडू सरळ जातोय. शरीरावर आदळल्यानंतर कोणतीही धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. दुसऱ्या डावाची सुरुवात मात्र निर्धाव चेंडूने झाली आहे. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. उत्तरार्धाचा खेळ बॅकफुटला जाऊन पंच केलाय. बॅकवर्ड पॉइंट आहे. अगदी चिखलातून चेंडूवर मार्गस्थ होईल. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. दुहेरीचा प्रयत्न करायचा होता परंतु आपल्या सहकार्याला मात्र थांबवलंय. कारण रबर बॉल मध्ये तुम्हाला रनिंग बिटवीन द विकेट करणं तेवढंसं सोपं नसतं. कारण की या चिखलामध्ये धावणं अगदी खूप कठीण. खोदून काढण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक वेगाने चेंडूवर गेले. धावचीची संधी असेल परंतु फेकी थोडीशी दूरवर पाहायला मिळाली. लक्ष जरूर मोठं आहे परंतु कठीण नाहीये. अगदी कुणाल शेठ म्हात्रे, अक्षय शेठ म्हात्रे, प्रणय शेठ ठोंबरे अगदी स्लॅश करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु गोलंदाजाने अगदी फलंदाजाच्या शरीरापासून दूर टाकलेला चेंडू. आज मात्र किरण पांडुरंग मस्कर सरांचा आवाज आपण जरूर मिस करतोय परंतु आज एक वेगळा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे अगदी पुढच्या सामन्यामध्ये. चेंडू सोडून दिला. वाईट बॉल. येस वाईट +1. या 2 धावा मात्र टीमच्या धावसंख्येमध्ये ऍड केल्या जातील.
कारण आज डॉक्टर साहेब देखील आपल्यामध्ये दाखल झालेले आहेत. महेश भाईगुडे आज त्यांचं क्लिनिक आहे. इथे मात्र जसं दातांचं नाव काढलं तसं इथे मात्र दात उद्ध्वस्त केलेत, काठी उद्ध्वस्त केले फलंदाज श्रीफळाची. अगदी कोणाला दातांचा जर उपचार करायचा असेल तर आपले डॉक्टर महेश भाईगुडे सरांचा दवाखाना आहे. अगदी या एका दाताच्या इलाजामध्ये तुम्हाला 2 दातांचा उपचार केला जाईल आणि ते देखील कमी खर्चामध्ये. आणि जर तुम्हाला दातांचा विमा काढायचा असेल तर त्यांच्या बाजूला कुमार अमर कदम आहेत. अगदी तुमच्या दातांचा देखील ते विमा काढतात. आणि पाटण तालुक्यामध्ये आता काही विमा सल्लागार म्हणून काम करतील. वेगवान चेंडू पाहायला मिळाला, अचूक टप्प्यावर वेग पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. लकी चांगला चेंडू प्राप्त हाताळला जातोय. लकी यांच्या माध्यमातून निर्धाव चेंडूचे होते. सांगता 4-1 टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बासोली. भवानीनगर सळवे पहिल्या डावात फलंदाजी करत असताना चांगला खेळ केला. त्यानंतर मात्र आता गोलंदाज लकी आणि पहिलं षटक उच्च दर्जाचा हाताळलाय. षटक क्रमांक 2 गोलंदाज मोठ्या. प्रमोद आहेत. प्रमोद यांचा पहिला चेंडू अगदी पंच कळवत आहेत. 9 चेंडू. बदलला त्याचा वापर करत असताना चेंडू हवेत खेळलाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. या चेंडूवर मात्र किती धावा प्राप्त होतील हे पाहिजे. लेग स्पिन प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपल्या बोटांच्या जोरावर हा चेंडू फिरवत असताना प्रमोद कदम फिरकीचा जादूगर म्हणून ज्याची अगदी ख्याती आहे. इथे पहा अगदी बॅक टू द बॉलर. फलंदाजाला चेंडू काही समजला नाहीये परंतु तुम्हाला अगेन्स्ट द टर्न खेळावं लागेल. अशा प्रकारचे गोलंदाज ज्या वेळेला असतात त्यावेळेला तुम्हाला फॉलोइंग स्वीपचा फटका खेळावा लागेल. अगदी बदलले त्याचा वापर करावा लागेल. ज्याचा उल्लेख केला त्याचा करण्याचा प्रयत्न. इथे मात्र यष्टीरक्षक अगदी तत्परतेने या फलंदाजाला यष्टी चित. विकेट सपतन टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बासोली. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक वेगाने आले दूरवरून. झेल जरूर सुटलाय परंतु प्रयत्न चांगले केले. कोणतीही धाव या चेंडूवर प्राप्त होणार नाहीये. लेग स्पिन प्रकारचा चेंडू सोडून दिलाय. पंच कळवत आहेत. निर्धाव चेंडू. यस अगदी षटक मात्र समाप्त होत आहे. गोलंदाज प्रमोद कदम यांचं अत्यंत महत्वपूर्ण
षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या धावफलकावर 2 षटका अखेर 6 धावा. 6 चेंडू मध्ये करायचे आहेत 43. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. 6 चेंडू 43 धावा. के पहिला चेंडू शरीरापासून अगदी दूर टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. गतीमध्ये परिवर्तन करत असताना हा चेंडू अगदी अचूक टप्प्यावर हाताळला जातोय. निर्धाव चेंडू. अतिरिक्त वेगवान हाताळण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग साइड. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न जरूर झाला. व्हाईट बॉल. यस भवानीनगर सळवे. जय हनुमान साबळेवाडी. चला दोन्ही टीम नाणेफेकीसाठी यायचं आहे प्लीज. जय हनुमान साबळेवाडी